अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. नमस्ते शारदा देवी. ओम वद वद वाग्वादिनी नीलसरस्वती मयूरवाहिनी सिद्धलीला वधवी तू. महाअवतार बाबा समर्थ ऐसे परिप्रकट होत ज्ञानगंगा प्रवाहा सोडत जगोद्धार कारणे. दर्शन देऊनी लहरी प्रती महाअवतार बाबा गुप्त होती पुन्हा कैसे प्रकटती भक्तजन हो अवधारा. कुर्माचल हिमालयात हेडखान ग्राम असत तेथील जन देखीत अति अद्भुत परियेसा. नदी किनारी बसले असती प्रकटे तेथे एक ज्योती. ज्योतीतून सावकार होती महाअवतार बाबा तेथे हो. ग्रमस्थ होती विस्मित साष्टांग नमस्कार करीत मुनींद्र भगवान म्हणून होत प्रसिद्धी जाणा हो तेथे हो. तेथीच एका गुहेत श्री स्वामी राहू लागत दीनजना उद्धारित अनेक लीला करोनिया. कधी बसती अग्नीत तीन मासापर्यंत अग्नीतून जव बाहेर येत भक्ता विस्मय होत असे. स्वामी देहावरी वस्त्र तेही अग्नी जाळू न शकत. जलधरा बाहेर येत वस्त्रातून श्री स्वामींच्या. कधी बैसते नदीत वरुणी जल वाहत परी जव बाहेर येत देह कोरडा राहत असे. ऐसे प्रकार अद्भुत पाहती स्वामींचे भक्त म्हणती ईश्वर साक्षात आम्हा लागी भेटला. गुमाने नामी परमभक्त श्री स्वामी सेवा करीतचे राहे स्वामी समवेत अनेक लीला पाहत असे. एकदा स्वामी त्यात म्हणते मी गंगा स्नानाते जाते तू राही येथे प्रत. जाऊनी त्वरित मी येतो मी. गुमाने म्हणे स्वामी प्रत गंगा 60 मैल दूर असत कैसे जाता तेथे प्रत. काही साधन असे ना. स्वामी तयासी म्हणती तूही चल संगती. ऐसे म्हणून हात धरीत आकाशमार्गे जाती ते घेऊनी भक्तासी सांगती. स्वामी आकाशमार्गे जाती गंगा किनारी उतरती. स्नान करती दोघेही गंगा स्नान करोनी पुन्हा करती आकाश गमन. हैडाखाना ग्रामी येऊनी भक्ता दर्शन देती ते. एका तासाचे आत 2100 मैल प्रवास करीत मुनींद्र भगवान दावित लीला आपुला भक्तांसी. ऐसा अनेक लीला हैडाखान ग्रामी झाला महाअवतार बाबांनी केल्या भक्तोद्धारा कारणे. श्री सिद्ध लीला अमृत द्वितीय अध्याय संपला येथे. मुनींद्र नामे प्रकटत हैडाखान ग्रामी स्वामी हो. अध्याय दुसरा समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.